तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज आपल्यासोबत एक काकाजी आहेत आणि संविधान चौकात येथे आपल्याला एक काकाजी भेटलेले आहेत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून धम्मदीक्षा घेतलेली आहे. काकाजी, तुमचं नाव काय आहे? दौलतराव मारुती फुलझेले, राहणार मुक्काम पोस्ट पिंपरी कलगाव, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली होती त्यावेळेस आपलं वय काय होतं? माझं वय त्यावेळेला सर 20 ऑगस्ट 1943 जन्म आहे माझा. आणि त्यावेळेला वय होतं माझ्यावेळेला सर 13 वर्षाचं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्मदीक्षा दिली होती त्यावेळेस तो काय म्हणजे प्रचंड गर्दीचा तो काय उत्साह होता, म्हणजे कशा? नाही, म्हणजे त्यावेळेला असं होतं का बाबासाहेब, हे 10 तारखेची गोष्ट आहे, आम्ही खेड्यावर होतो ना त्यावेळेला, का बाबासाहेब नागपूरला येणार आहे आणि दीक्षा देणार आहे. आणि आम्ही म्हणजे त्या खेड्यात जाऊन 35 किलोमीटर पैदल आलो धामणगाव रेल्वेला. आणि रेल्वेतून 12 तारखेला नागपूरला आलो दीक्षा मैदानावर. दीक्षाभूमी त्या मैदानावर आल्यानंतर ते लोकांची एवढा अलोट गर्दी होती. ही 12 तारखेची गोष्ट. 13ला आम्ही तिथंच राहिलो आणि 14ला दीक्षा समारंभाचा प्रोग्राम झाला. तर त्यावेळेला सर आम्ही म्हणजे तिथेच अगदी सामने बसले होतो. मी, माझे मित्र, 2-4 लोक मित्र होते माझे आणि मी, असे आम्ही सामने बसलो. तर चंद्रमणी बाबासाहेब हे धर्मगुरू चंद्रमणीचे पुढे बसले होते. त्याच्यानंतर 4 भंतेजी बाजूला बसले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सविता आंबेडकर हे दोघेही पती पत्नी, हे दोघे त्या सोहळ्यामध्ये शुभ्र कपडे दोघांचे पण, आणि बाबासाहेबांची उंच काडी हे, आणि तिथे पुढे येऊन धर्म याच्या सोहळ्यामध्ये बाबासाहेब बसले होते. बाबासाहेब कसे दिसायचे त्या काळात? तुम्ही तर प्रत्यक्ष बघितलं. काय सर, तो काय अनुभव? तो काळ असा हिरा, ज्याला हिरा म्हणतो आपण, असा हिरा कधी बघितलाच नाही. असा ते शुद्ध कपडे, त्यांचं ते चेहरा आणि त्यांची ते, म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष बघितलं आहे. बघून सर दीक्षा घेतली. विशेष म्हणजे बघितलं ठीकच आहे, पण दीक्षा त्यांची हस्ते दीक्षा घेतली 1956 12 वाजताचा काळ होता, 1 वाजताचा. तर बघा मित्रांनो की बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष बघितणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांकडून दीक्षा घेणारे व्यक्ती, आज आपण त्यांचे एक मुलाखत, दौलतराव मारुतीराव फुलझेले यांची आपण आज मुलाखत घेत आहोत मित्रांनो. म्हणजे किती भाग्यवान आहेत ते लोक ज्यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे मित्रांनो. तर असं मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा. जय भीम नमो बुद्धाय.